हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. इकडे सकाळी सकाळी मुलाबरोबर कुठे फिरायला चालले हे सुद्धा तुम्हाला सांगतेच मी. बऱ्याचशा ताईंना माझा समर्थ माहिती नव्हता. आता नवीन सबस्क्रायबर आहेत ना, त्यांना माहिती नव्हता समर्थ. तर तो बाहेरगावी शाळेला असतो. सुट्टीला आलं की असं इकडे तिकडे जाणं होतंच. आणि त्या अगोदर इकडे स्वयंपाक वगैरे करून घेते सकाळचा. खरंच बघा, मुलं कर्तृत्वान झाली ना, आईवडिलांना खूप अभिमान वाटतो. आणि समर्थ गाडी चालवायला लागला ना की मला असा तो क्षण आहे ना डोळ्यात साठवून घ्यावा असं वाटतं नेहमीच. कारण गाडी खूप छान चालवतो तो. आणि कसं आहे बघा, लहानपणी आहे ना आपण त्यांना घेऊन फिरत असतो, पण मोठं झाली की मुलं इतकी शहाणी होतात आणि ती आपली मुलं आहे ना. तर इकडे सकाळी सकाळी स्वयंपाकाची घाई गडबड चालू आहे. म्हणजे वाटाणा आणि बटाट्याची भाजी केलेली आहे. भाजी बघू शकता, इतका मस्त असा कलर आलेला आहे भाजीला. हा कलर येण्याचं कारण सांगते तुम्हाला. आमचा घरगुती काळा मसाला, सोलापुरी काळा मसाला आहे ना, त्याची भाजी खूप सुंदर होते. त्यानंतर लगेच चपात्या करून घेतल्या आणि लगेच सगळं घरातलं कामावरून घेतलं. आणि असं कुठं आपल्याला जायचं असेल किंवा काय असेल तर खूपच घाई गडबड असते. तर इकडे गॅस वटा वगैरे सगळं म्हणजे आवरून झालेलं आहे. आणि आता मी सगळं काय होतं बघा, कुठंही जायचं असो किंवा घरात जरी असलं तरी सकाळी स्वयंपाक झाले की पहिलं मी किचन वाटा धुवायचा असेल तर धुवून घेते, नसेल तर पुसून घेते. आणि सगळं आवरावरी करून अगदी मिक्सरपासून पिठाचे डबेसुद्धा माझे सकाळी स्वच्छ असतात. ही स्वयंपाकानंतरची माझी साफसफाई असते. आणि नेहमी म्हणजे रोजच्या रोज हे जर सगळं क्लीन करून ठेवलं ना, तर घराला म्हणजे मनाला समाधान वाटतं आणि घरसुद्धा स्वच्छ दिसतं. त्याचबरोबर हे माझ्या आवडीचं काम म्हणजे ही आपली झाडं जी आहेत ना, तर दररोजचं असं नाही, पण 2-3 दिवसाला का होईना आपण झाडांना असं वॉश करून घेते, जेणेकरून त्याच्यावर जे धूळ बसलेली असेल ना तीसुद्धा निघते. आणि पानं आहे ना त्याची हिरवीगार टवटवीत राहतात. त्यामुळे मी असं त्यांना 2-3 दिवसाला असं स्वच्छ धुवून घेते, आंघोळ घालून घेते. म्हणजे झाडंसुद्धा छान छान राहतात. आणि किचनमध्ये असल्यामुळे थोडीशी खराब होतात ना, तेलकट वगैरे फोडणे दिलेलं हे त्याच्यावरती पानांवरती बसतं. त्यामुळे मग मी अशी स्वच्छ करून घेते आणि तुम्हाला जवळनं दाखवते. बघू शकता किती हिरवीगार मस्त अशी पानं आहेत. घरामध्ये जेवढी ग्रीनरी, घराच्या आजूबाजूला जेवढी ग्रीनरी असेल ना, तर तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं. आज पाणी भलतंच आलेलं होतं. बघू शकताय तुम्ही, टाकी अगदी फुल झालेली होती. मोटर लावली ना की सकाळी भरपूर असं पाणी येतं. त्यामुळे झाडांना पण मस्त असं पाणी देऊन घेतलं. झाडांना पाणी दिल्यानंतर ही फुलं बघायला ना इतकं भारी वाटतं मला. झाडांना पाणी देऊन घेतल्यानंतर बाग अशी मस्त वाटते, टवटवीत वाटते. त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली. देवांना फुलं जी उमललेली होती ती आणली, वाहिली. मुलं मोठी झाली, कर्तृत्वान झाली की आईवडिलांना खरंच खूप अभिमान वाटतो बरं का मुलांचा. आणि मुलांबरोबर पहिलं आपण मुलांना गाडीत घेऊन फिरत असतो, पण आता मुलं आपल्याला गाडीत घेऊन फिरतात. त्यामुळे आणखीनच भारी वाटतं. इकडे समर्थाची आजी, मी, त्याचे पप्पा असे आम्ही चाललेलो आहोत बाहेर. तर समर्थ आहे ना आता छान गाडी चालवतो. चला, तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला कमेंट